जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो स्वस्थ आणि खुशाल असाल. एक मागच्या व्हिडिओला 2-3 व्यक्तीचा मला मेसेज पण आला आहे आणि कमेंट पण आली आहे का बगलामुखी मातेच्या साधनेच्या विषयावर काहीतरी आम्हाला माहिती द्या. बगलामुखी माता एक खूप 10 महाविद्यामध्ये 8व्या नंबरला माँ बगलामुखीला पूजल्या जातो आणि माँ बगलामुखीचे प्रमुख मंदिर हे 2 ठिकाणी मान्यता आहे आणि खूप पॉवरफुल एक ऊर्जावान तिथं स्थळ आहे. एक आहे पितंबरापीठ दतिया, दुसरा आहे मध्य प्रदेशमध्ये उज्जैनजवळ नलखेडा. ठीक आहे. या देवीला सर्वात मोठं जे काम हे देवीचा मंत्र करते ते असते शत्रुबाधा. ठीक आहे. या देवीचं तुम्ही चित्र पहा. या देवीने शत्रूची जी जिव्हा आहे ती अशी हाती धरून ठेवलेली आहे. तर या देवीचे मेन 3 ते 4 कामं आहेत. जो मंत्र मी देणार आहे त्याचे सर्वप्रथम त्याचं काम आहे शत्रुबाधा, म्हणजे आपल्या शत्रूंवर विजय प्राप्ती करणे. जर तुम्हाला शत्रू खूप झाले असेल आणि तुमच्याकडे कोणी पेशंट येत असेल का आम्हाला शत्रूपासून खूप त्रास होते, शेजाऱ्यांपासून खूप त्रास होते, तर तुम्ही या मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांना बरं करू शकता आणि स्वतःचे पण शत्रू असले ते पण कंप्लीट होऊन जातात. त्याचं एक देवी काय करते, या मंत्राचं जप अनुष्ठान केल्याने शत्रूचं स्तंभन करून टाकते. ठीक आहे. स्तंभन विद्याची देवी हिला मानलं जातं. ठीक आहे. स्तंभन म्हणजे रोख लावणे. तर शत्रुबाधावर विजय प्राप्ती करून देते. सर्व शत्रूचं वाईट गोष्टी ज्या तुमच्यासोबत होत असतील, खूप सारे लोक तुमच्यासंग वाईट करत असतील, त्या पण गोष्टीचं हे स्तंभन करून देते. कोर्ट कचेरीमध्ये विजय प्राप्तीसाठी या देवीला खूप जास्त मानलं जातं आणि मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण इथं खूप मोठे मोठे जे राजकारणी लोक आहेत, जसं आमदार, खासदार, मंत्री, तंत्री, जबकी उच्च अवध्यापर्यंत पण लोक या देवीचं हवन करायला कामाख्या पीठमध्ये म्हणा, नलखेडा म्हणा, मोठ्या मोठ्या ठिकाणी यांचं गुप्त तरीकेने विजय प्राप्तीसाठी हवन होत असते. बऱ्याचशा व्यक्तीचं हवन मी स्वतः केलेलं आहे म्हणून मला यातलं माहिती आहे. कारण की हे देवी विजय प्राप्तीमध्ये खूप प्रबल काम करते. ठीक आहे. या एका मंत्राने तुम्ही 4 ते 5 कामं असे प्रबल करू शकता. जसं की सर्वात मेन असते स्तंभन. ठीक आहे. स्तंभन झालं, विजय प्राप्ती. ठीक आहे. वाकसिद्धी होते आणि की तुम्ही जर कुणाला काही म्हटलं का हे तुझं काम होऊन जाणार तर ते 100% होणार. ठीक आहे. वाकसिद्धी येते. त्याच्यानंतर याच मंत्राने तुम्ही वशीकरण करू शकता, विद्वोषण पण करू शकता. बस या मंत्रात जो हा मंत्र आहे हा सार्वजनिकच आहे, सर्वांना माहिती आहे. मंत्र पण मी तुम्हाला सांगून देतो, पण या मंत्राला योग्य गुरुजवळूनच घ्यायचं. हा मंत्र खूप उग्र आहे. या मंत्राला बिना गुरुचं केल्याने आपल्यावर दुष्परिणाम होऊ शकतात आणि झालेले पण आहेत. ठीक आहे. या देवीचा मंत्र बिना गुरु आज्ञाचा किंवा बिना गुरु मुखातून हा मंत्र घेतल्याशिवाय तुम्ही जर याची साधना तशीच जर स्टार्ट केली तर तुमचा अहित झाल्याशिवाय राहत नाही. कारण की याची प्रॉपर विधी आणि गुरु आज्ञेनंच हा मंत्र केला पाहिजे. मंत्र थोडक्यात सांगून देतो. काही शब्द त्याचे थांबवणार कारण की पूर्ण मंत्र उजागर नाही करायला पाहिजे. मंत्र अशा प्रकारे आहे. ओम ह्रीं बगलामुखी सर्वदृष्टानं वाचम मुखम पदम स्तंभय जीवाम केले बुद्धीन विनाशाय. ठीक आहे. याच्या पुढचे काही शब्द मी रोक लावलेली आहे. पूर्ण मंत्र कुठंही म्हणायचा नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर या देवीची साधना कुठल्या प्रकारे आणि कधी केल्या जाते. या देवीची साधना सर्वात मेन असते गुप्त नवरात्र, चैत्र नवरात्र, आषाढ नवरात्र आणि सार्वजनिक नवरात्र. ठीक आहे. या 4ही नवरात्रामध्ये या देवीची साधना खूप पॉवरफुल सक्सेस होते आणि खूप सारं तुम्हाला तिची ऊर्जा भेटते. या मंत्राचा अनुष्ठान तुम्ही जर का नॉर्मल दिवसामध्ये केलं तर 1.25 लाख मंत्राचा जप कंप्लीट करावा लागतो, तेव्हा मंत्र सिद्ध होतो. आणि नवरात्रामध्ये तुम्ही पूर्ण 9 दिवस जेवढं तुमच्याच्याने झालं, 2 तास, 3 तास, 4 तास जेवढं करसाल तेवढा हा मंत्र तुम्हाला खूप सारं विजयप्राप्ती, धनलाभ, वाकसिद्धी, स्तंभन, दुश्मनांपासून त्रास, सर्व गोष्टी क्लिअर करून देणार. ठीक आहे. साधनेचा वेळ याचा राहते रात्री 10च्या नंतर आणि सकाळी 4च्या पहिले. ठीक आहे. 10 ते 4च्या आतमध्ये तुम्ही केव्हा पण हे साधना करू शकता. तुम्हाला साधनेसाठी
जर तुमच्याकडे एक रूम असेल तर या रूमला पूर्ण पिवळं करून घ्यायचं असते, पिवळा कलर, कारण की ते देवीला पिवळा कलर खूप आवडत आहे. पूर्ण रूमला पिवळा कलर लागणार. बगलामुखीचा एक फोटो लागणार, तो पण पूर्ण पिवळा येते. तुमचे वस्त्र पण पूर्ण पिवळे राहणार, आसन पण पिवळं राहणार. माळा तुम्हाला हळदीची घ्यायची आहे. त्याच्यानंतर मिठाई पण पिवळी, फुलं पण पिवळे. दिवा जो लागते या देवीला तो पण पिवळा, जो गाईचं तूप असते ते पिवळसरच असते, त्याचा दिवा लागते. तिला पण हळदीचा हात घेऊन तिला पिवळं करायचं असते. त्याच्यानंतर मिठाई, भोग, सर्व गोष्टी पिवळ्या. ठीक आहे. तुमचं जेवढं तुम्ही पिवळं, तुम्हाला अनाज पण खायचं आहे तर पिवळंच खायचं आहे त्या 9 दिवसामध्ये. जसं की तुरीची डाळ असते, पिवळी असते. पोळी करायची आहे, त्याच्यामध्ये पण थोडीशी हळदी टाकूनच तुम्हाला पोळी करायची आहे, पिवळी झाली पाहिजे आणि तेच तुम्हाला खायची असते. आणि या 9 दिवसामध्ये तुम्हाला एक वेळा कधीही तुम्ही जेवण करू शकता. हे साधना तुम्हाला खूप सारे अनुभव पण होऊन देणार. पहिल्या दुसऱ्या दिवसपासून अनुभव होणार आणि खूप तुमचं जीवनामध्ये या साधनेमुळे पलटणार. तुम्हाला कुठल्याही आणखीन साधना करायची गरज राहणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला मंत्र माझ्याकडून घ्यायचा असला तुम्ही मला संपर्क करू शकता. तसं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक बेसिक ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला काहीतरी माहिती भेटत राहते आणि सर्व चर्चा पण माझ्यासोबत होते. तर तुम्हाला हा मंत्र तुम्ही माझ्याकडून पण घेऊ शकता, तुमचे आणखीन कोणी गुरु असतील त्यांच्याकडून पण घेऊ शकता. पण जे व्यक्ती गुरु दीक्षित आहेत त्यांनी हे साधना करायला पाहिजे, कारण की या देवीची ऊर्जा खूप उग्र असते. त्यामुळे तुम्हाला सहन व्हायसाठी गुरु आज्ञा असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही नक्की हे साधना करा. तुम्हाला खूप सारे या गोष्टीतून फायदे होतील आणि मा भगवतीची कृपा तुमच्यावर होणार. आणि येणारे नवरात्र असे दिवस, हे 60 वर्षानंतर हे नवरात्र येत आहे आणि या नवरात्रामध्ये खूप खास दिवस आहेत. या दिवसाला तुम्ही नक्की साधना करा. ठीक आहे. चला, जय श्री महाकाल. अलग आदेश, नमो आदेश.